कर्म तेच भोगावं लागतं, नवल नाही, त्यालाच भोगावं लागतं, सूक्ष्मता नाही. ज्या इंद्रियाकडून घडलं त्या इंद्रियालाच भोगावं लागतं, ही सूक्ष्मता आहे. मी उदाहरण सांगतो त्याच्याकरता. केशवराय नावाचे एक कवी होऊन गेले राजस्थानमध्ये. मोठे संत कवी होते. त्यांचं एक पद आहे, त्याच्यामध्ये त्यांनी एक अशी गंमत सांगितली. घटना तशी साधी आहे, पण त्या घटनेतून घेतला जाणारा बोध कर्मयोगाची सूक्ष्मता प्रकट करणार आहे. घटना काय आहे? एक मनुष्य रस्त्याने चाललाय, उन्हाळ्याचे दिवस आहेत, दुपारची वेळ आहे, रस्त्याने चाललाय, भूक लागली, तहान लागली, इकडे तिकडे बघितलं काही मिळेल का म्हणून. एक आमराई दिसली. ठीक आहे, असेल. पुढं जाणार तेवढ्यात थोडासा वारा आला आणि पाडाला लागलेला एक आंबा खाली पडला. त्याने बघितला, पटकन गेला, आंबा उचलला, खाल्ला. तो खात असताना त्या आमराईचा मालक तिथे आला. त्याच्या आमराईतले आंबे रोज चोरीला चालले होते. तो आंबा खाताना या पांथस्थाला त्यांनी बघितलं आणि त्याला वाटलं बहुतेक रोज हाच आंबे आपले चोरतो, म्हणून त्यांनी त्याला पकडलं, थोबाडीत ठेवून दिली. याला वाटलं काय हो, एक आंबा खाल्ला तरी मारलं मला. बिचारा रडला. इतकी साधी घटना आहे. याच्यात काय नाविन्य काय आहे मला सांगा. या घटनेमध्ये काही नाविन्य नाही. नाविन्य म्हणाल तर काही नाही. बऱ्याच वेळेला आपण लहानपणी हे उद्योग केलेले आहेत. आंबे कोणाचे तरी काढलेले आहेत, पाडाचा आंबा खाल्लेला आहे, त्याच्याने तो मालक रागावलेला आहे, तो मागे धावत आलेला आहे, प्रसंगी आपण सापडलो आहोत, प्रसंगी त्याने आपल्याला मारलेलं आहे, आपण रडत घरी आलेलो आहोत. हे तर अनेक ठिकाणी घडतं. नवल काय याच्यामध्ये? काय अलौकिक घटना नाही आहे. घटना अलौकिक नाही आहे, पण त्यांनी ज्या पद्धतीने या घटनेची मांडणी केली ती फार सुंदर आहे. राजस्थानी भाषेमध्ये ते पद आहे त्यांचं. त्यांनी असं सांगितलं, आंबो पडे पेड स्यू देख्या दो जना, देख्या सो दौड्या नाही, दौड्या दो जना, दौड्या सो पाया नाही, पाया दो जना, पाया सो खाया नाही, खाया घणो जना, खाया सो रस चाख्या नाही, चाख्या एक जना, रस चाख्या सो पकड़ी जा नहीं, पकड़ी जा दो जना, पकड़ी जा सो कुटी जा नहीं, कुटी जा दो जना, कुटी जा सो रोया नहीं, रोया दो जना. एक काव्य आहे, मोठं आहे पुढं. पण मला एवढंच सांगायचं आहे, कारण मला एवढंच पाठ आहे. किती साधी घटना आहे. आंबो पडे पेड स्यू देख्या दो जना. झाडावरून आंबा पडताना दोघांनी पाहिला, दोन डोळ्यांनी. देख्या सो दौड्या नाही, ज्यांनी पाहिला ते पळाले नाहीत, पळणारे दोन वेगळे होते पाय. देख्या सो दौड्या नाही, दौड्या दो जना. जे पळत गेले त्या दोघांना तो आंबा उचलता आला नाही. दौड्या सो पाया नाही, पाया दो जना, दोन हात. ज्यांनी तो आंबा उचलला त्यांना तो खाता आला नाही. पाया सो खाया नाही, खाया घणो, 32 घणो, 32 दाताने तो आंबा खाल्ला. खाया सो रस चाख्या नाही, चाख्या एक जना. ज्यांनी ज्या दाताने आंबा खाल्ला त्याला चव कळाली नाही. जिला चव कळाली ती एकटी होती, जीभ. रस चाख एवढ्या तो आमराईचा मालक आला आणि त्यांनी त्याला मागून जाऊन असं खांद्याला पकडलं. रस चाख्या सो पकडी जा नाही, जिने रस चाखला ती पकडली गेली नाही. पकडले गेलेले खांदे दोन वेगळे होते, पकडी जा दो जना. त्यांनी त्याला असं खांद्याला पकडलं, चोर पकडल्यासारखं त्याला फिरवलं. आणि फिरवल्यानंतर त्याला बघितलं, याच्या हातात आंबा दिसल्याबरोबर दोन थोबाडीत ठेवून दिल्या इकडून तिकडून. पकडी जा सो कुटी जा नाही, कुटी जा दो जना.
ज्यांना पकडलं ते मार खाणारे नव्हते, ज्यांनी मार खाल्ला ते दोन वेगळे होते. आणि कुटी जासो रोया नाही, रोया दो जना. आणि ज्यांनी मार खाल्ला ते रडले नाही, तर रडणारे दोन वेगळे होते. डोळे ज्यांनी बघण्याचं कर्म केलं त्यांनाच रडण्याचं फल भोगावं लागलं. ज्या इंद्रियाकडून आम्हाला ते कर्म करावं लागतं त्याच इंद्रियाला त्या कर्माचं फल भोगावं लागतं, हा नियम आहे.